अहो म्हणजे समजीकडं पुढील पाठात बर ते समजी जाऊ द्या. माझं ऐका बरं का, पोरांची काळजी घ्या, स्वतःची बी घ्या. आणि होय, ते गॅसवर ठेवलेला कुकर भिजवायला बंद करू नका बरं का 3 वाजल्यावर. अहो काय एवढा प्रश्न करता तुम्ही खरंच. 3 वाजल्यावर म्हणजे 3 शिट्ट्या वाजल्यावर. ठेवा आता फोन. रश्मीची जोडी बहीण दिसतीये. गुढीपाडव्याचा कार्यक्रम चालू आहे वाटतं. आवडला मासनी. हो हो. तुम्ही कोण? तुम्ही नाही आवडला, कार्यक्रम आवडला. पण परदेशात देखील आपले सणवार साजरे करता. झाक. अव त्याशिवाय मुलांना आपल्या सणवाराचं कौतुक राहणार आहे बाई. होय की नाही होत आहे बघा. बर एक विचारू का? विचारा की. सण आपला हा सण गुढीपाडवा कवापासून साजरा करता येते ठाव आहे का तुम्हाला? नाही आम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का? तर ते सांगते मी, पण तुम्ही कोण? मी मराठी मावळा. तर आपली ओळख काय? आम्हासनी पुण्याला दिलंय इतकीच बरं. ओळख पुरेशी बर का. बरं जाऊ दे, मी सांगत होते. आणि लहान मुलांनो ऐका बरं का. आजी सांगायची माझी, लय वर्षापूर्वी लय मोठा पूर आला होता आणि त्यात समद विश्व बुडून गेलं होतं बरं का. मग ब्रह्मदेवाने पुन्हा विश्वाची निर्मिती केली आणि त्या दिवसाला तेव्हापासून गुढीपाडवा साजरा करतात. कळलं का? बर. आणि मी सुद्धा अजून एक माहिती देतो. जेव्हा पण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पण युद्ध जिंकून जेव्हा यायचे, तर एक विजय पताका म्हणून राज्यभर ते गुढी उभी करायचे. जमतंय की मग जमणार बरं ते समजा जाऊ द्या. ती माझी बहीण रश्मी कुठे आहे? असेल तिथं कुठेतरी. तिला जरा बघूनच येते मी. दोघी बहिणी एका माळ्याच्या मणी. नमस्कार मंडळी, मी रश्मी. आलीस का? वा. चाललाय ना कार्यक्रम सुरळीत? हो चालू आहे. तुझीच वाट बघत होतो. चल आता आपण मग बिलकुल वेळ न घेता पटकन आपण गेम्सची सुरुवात करूया.